हाय नमस्कार. आज पुन्हा एकदा सुनंदाईस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावं ईश्वरचरणी प्रार्थना. तर बघा, आज मस्तपैकी अशी नवीन ट्रिक वापरून कढी बनवलेली आहे मी. मस्त कसं असतं ना, या दिवसामध्ये उन्हाळ्यामध्ये मस्त आंबट चिंबटच खायची इच्छा होते. तर त्यासाठी मी बघा इथं आहे ना 250 ग्राम दही घेतलेलं आहे. हे बघा, दही मस्तपैकी ताजं आणि फ्रेश आहे. घरी बनवलेलं नाही आहे, पण बाजारातनं फ्रेश दही आणलेलं आहे. तर ते दही मी एका पातेल्यामध्ये टाकून दिलेलं आहे. आता आपल्याला इथं आहे ना 250 ग्रॅम दहीमध्ये 2 ते 3 चम्मच अशी मलाई घालायची आहे. आपल्याला आधी हे फेटून घ्यायचे आहे मस्तपैकी. हे बघा, ही ट्रिक जर वापरली ना, कढी आपली खूप छान आणि खूप टेस्टी येते आणि चवीला पण भन्नाट असते. तर बघा, इथं मी 3 चम्मच असं मलाई टाकलेलं आहे, म्हणजे दुधावरची साय, जेणेकरून आपली कढीला खूप छान चव येते. त्यासाठी मलाई टाकल्याने ना कढी खूप मस्त अशी क्रीमी क्रीमी बनते आणि खायला पण खूप टेस्टी लागते. तर आता इथं ही मलाई पण मी अशी मिक्स करून घेतलेली आहे. आता आपल्याला दही आणि मलाई एक सोबत असं मिक्स करून घेतलेलं आहे मी. बघा, पूर्णपणे असं फेटून घेतलेलं आहे छान प्रकारे. जोपर्यंत पूर्ण मेट होत नाही तोपर्यंत असं आपल्याला फेटत राहायचं आहे. आणि ताई माझे व्हिडिओ बघता पण सबस्क्राईबच करत नाही. ज्या पण ताई पहिल्यांदा माझे व्हिडिओ बघत असेल, नवीन ताई असेल, त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मस्त तुम्हाला छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. तर बघा, आता मस्तपैकी इथं आहे ना मिक्स करून घेतलेले, पूर्ण एकजीव झालेले दही पण आणि मलाई पण. आता आपल्याला इथं टाकायचे 2 ते 3 चम्मचच्या अंदाजाने टाकलेले आहे मी इथं शेंगदाण्याचं कूट मस्तपैकी बारीक केलेलं आहे. त्यानंतर 2 चम्मच आपल्याला इथं बेसनचं पीठ टाकायचं आहे, कारण की बेसन पीठ टाकल्याशिवाय आपली कढी जमतच नाही. त्यासाठी बेसन पीठ टाकायचं आहे आपल्याला इथं 2 चम्मच. आणि हे दोघंही वस्तू आहे ना, हे बघा, आता हे दोघंही वस्तू आहे ना आपल्याला छान मस्त मिक्स करून घ्यायचे आहे. दही आणि मलाईमध्ये असं फेटत राहायचं आहे, पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे ना पूर्ण आपलं मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला इथं आहे ना आंबट असं बघून, किती आपल्याला आंबट लागणार आहे असं बघून पाणी आपल्याला इथं टाकायचं आहे. आता 1 ग्लास पाणी मी इथं टाकलेलं, अजून 1 ग्लास पाणी आपल्याला इथं टाकायचं आहे. आपल्या हिशोबाने आपल्याला केवढं आंबट लागणार आहे, केवढं फिकट लागणार आहे, त्या हिशोबाने आपल्याला इथं पाणी टाकायचं आहे. आता पुन्हा 1 ग्लास पाणी मी इथं टाकलेलं आहे. हे बघा, आता याला पण मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. आता हे पूर्णपणे असं मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला थोडीशी हळद टाकून घ्यायची. हळद टाकल्याने काय, तुम्हाला आवडेल तर टाका, नाही आवडणार तर काय आवश्यकता नाही. आता मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार. हळद टाकायचं कारण असं की आपल्या कढीला छान मस्त कलर येतो, त्यासाठी थोडी हळद इथं मी वापरलेली आहे. तर त्याला पण आपल्याला इथं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी थोडंसं हातावर घेते आणि चाकून बघते तर किती आंबट लागणार आहे असं. थोडं हातावर घेऊन मी चाकून बघितलं तर आपलं इथं आहे ना बरोबर परफेक्ट झालं आहे. आता मी इथं थोडं झाकण ठेवते 5-10 मिनटं. आता आपलं इथं 5-10 मिनटं झालेलं आहे. मी इथं दूध गरम करायला ठेवलं होतं, ते दूध आपलं गरम झालेलं आहे, ते मी आता साईडला ठेवते. आणि इथं आपल्याला कढी बनवण्यासाठी मी एक पातेली ठेवलेली.
आता त्या पातेलीमध्ये तापून गेलेली त्याच्यामध्ये आपल्याला 2 पड्या तेल टाकायचं आहे. आता आपल्याला 2 पड्या तेल टाकल्यानंतर आपल्याला इथं राई टाकून घ्यायची. कढी एकदम सुरेख होणार आहे, कारण की तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी कशी कढी बनवायची ते तुम्हाला इथं परफेक्ट सांगितलेलं आहे. आता इथं राई टाकल्यानंतर आहे ना जिरं टाकायचं आहे, त्यानंतर मिरच्या टाकायच्या आहे, लसूण टाकायचे. माझ्याकडे जिरं नाही आहे म्हणून मी टाकलेलं नाही. राई टाकलं, मिरच्या टाकल्या, लसूण टाकले. जिरं माझं आहे ना संपून गेलेलं आहे, किराणा भरायचा बाकी आहे त्यासाठी. तर आता आपल्याला जे काय आपण ताक बनवलं ना दह्यापासून ते आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. कढीपत्ता पण टाकायचा, पण माझ्याकडे कढीपत्ता पण अवेलेबल नाही आहे. तर बघा मस्तपैकी अशी चमचमीत कढी आपली इथं होणार आहे. आता मी ही पातेली धुवून पाणी इथं थोडंसं टाकून घेणार आहे. आता मला मेथी टाकायची होती, तर मी आता वरून टाकणार आहे मेथी. तर बघा खूप छान मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे आपल्या कढीला, खूप छान पण दिसते. आता आपल्याला इथं आहे ना ही पातेली आहे ना ती धुवून इथं मी पाणी टाकून घेतलेलं आहे. बघा दिसायला पण छानच दिसते ही कढी, तशीच खायला पण खूप छान लागते. तर आपल्याला आता इथं आहे ना कोथिंबीर टाकून घ्यायची. मस्त खानदेशी गावरानी कोथिंबीर होती, मस्तपैकी धुवून घेतली, कापून घेतली आणि मी आता इथं भरपूर अशी गावरानी कोथिंबीर टाकलेली आहे. आता आपल्याला हे पण मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता कढी आपली इथं छान आणि एकच नंबर झालेली आहे. ही अशी टेप बाय टेप कढी कधी बनवली ना आपण तर कढी अजिबात फाटतही नाही, फुटत पण नाही. आणि दह्यापासून कढी बनवली ना तर ती तर अजिबात फाटत नाही आणि फुटत पण नाही. हे बघा आपली कढी खूप छान प्रकारे इथं झालेली आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा. ज्या ताई नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब पण करा. पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते कढी आपली उकडण्यासाठी रेडी आहे आणि आता मस्त उकड यायला लागली. तर चला आजपुरता हा एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. व्हिडिओ नक्की बघा, पूर्ण बघा. आणि ज्या ताईंना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.